आजच्या दिवसाची सुरुवात ना माझी खूप जास्त खराब झालेली आहे. ॲक्च्युअली मी खूप जास्त लेट उठलेले होते. रात्रभर जागरण करायचं, फीड करायचं आणि सकाळी उठल्यानंतर 1 कप चहा घ्या, 2 कप चहा घ्या किंवा अंघोळ करा. मला काही फ्रेश अजिबात वाटत नाही. आता दिवसाची सुरुवात खराब जाण्यापेक्षा आहे ना, ॲक्च्युअली आज संडे होता आणि आधीच्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या. जसं की आम्ही प्रत्येक संडेला बाहेर जायचो, फिरायचो, मस्त असं एन्जॉय करायचो आणि गोलू झाल्यापासून सगळं टोटली बंद झालेलं आहे. म्हणजेच लिटरली बाहेरचं खाणं, पिणं, बाहेरचं फिरणं. आता फक्त मी वाट बघू नये किंवा वेट करते मी की गोलू कधी मोठा होईल आणि कधी तुमच्यासोबत आहे ना छान छान ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ शेअर करेन. आता ट्रॅव्हलिंगवरून मला एक गोष्ट आठवली की माझी ही रील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघताय किंवा कुठून बघताय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला पण एक आयडिया येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत जाते किंवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बघताय म्हणून. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. गोलूचं जावळ मला प्रचंड आवडतं, पण आमच्याकडे 1.25 महिना झाल्यानंतर ना जावळ कट करतात, त्यामुळे आता गोलू थोड्या दिवसात टकला होणार आहे. आणि मला बऱ्याच जणांनी हे विचारलेले की डिलिव्हरी झाल्यानंतर पाणी जास्त प्यायचं नसतं, पोट वगैरे वाढतं. तसं काहीही नाही आहे. माझ्या डॉक्टरांनी मला कंप्लीट 5 लिटर पाणी प्यायला सांगितलेले, कारण की विकनेस जाण्यासाठी आणि त्यातून तुम्ही दिवसभर ब्रेस्ट फीड करत असताना तर प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी. आणि आमचा बेला बघा, बेलाला आहे ना आम्ही बाहेरच ठेवलेले गोलूमुळं. त्याला काही घरात घेत नाही आम्ही, बिचारायला सध्याला बाहेरच आहे. सो असा तो माझा आजचा दिवस. भेटूया उद्याची व्लॉगमध्ये. बाय.